विम्यात 100% थेट परकीय गुंतवणुकीला हिरवा कंदील मिळालाय, तर मुंबईसाठी नवी पोलीस ठाणी मंजूर करण्यात आली आहेत. US दूतावासाकडनं भारतीयांना व्हिसा रद्द करण्याचा इशारा मिळालाय. मुंबई पोलिसांसाठी सरकारी घरं मंजूर झाली आहेत. मोदी सरकारनं 3 मोठे निर्णय घेतले आहेत, तर भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन यांनी गिलला सल्ला दिलाय. हिंसक मनोरंजनाबाबत राधिका आपटेनं खंत बोलून दाखवली आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 13 डिसेंबर वार शनिवार. तुम्ही ऐकत आहात isakal.comचे पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे विमा क्षेत्रातनं. केंद्रीय मंत्रिमंडळानं विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ही 74% 100% वाढवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे, जे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडलं जाईल. सरकारचा असा विश्वास आहे की या निर्णयामुळे विमा क्षेत्रातली गुंतवणूक वाढणार आहे. नवीन खेळाडू आकर्षित होतील, ग्राहकांना चांगल्या आणि अधिक परवडणाऱ्या सेवा मिळू शकतील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26च्या अर्थसंकल्पात हे प्रस्तावित केलं होतं, ज्यामुळे 1938च्या विमा कायद्यामध्ये सुधारणा करून परकीय गुंतवणुकीला पूर्णपणे खुलं केलं जाईल. विमा क्षेत्रानं आधीच 82,000 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. नवीन धोरणामुळे हा आकडा अनेक पटींनी वाढण्याची अपेक्षा आहे. या विधेयकात किमान भांडवल आवश्यकता कमी करणं, संयुक्त विमा परवाने स्थापित करणं आणि LIC कायद्यात सुधारणा करणं यासाठीच्या तरतुदींचा समावेश आहे. त्यामुळे LICच्या संचालक मंडळाला विशेषतः शाखा विस्तार व मानव संसाधन व्यवस्थापनाच्या बाबतीत निर्णय घेण्याचं अधिक स्वातंत्र्य मिळू शकेल. 2047 पर्यंत प्रत्येक नागरिकासाठी विमा साध्य करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. ही सुधारणा त्या दिशेनं एक मोठं पाऊल मानलं जाते. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुंबईतल्या 4 नव्या पोलीस ठाण्यांची. वाढती लोकसंख्या लक्षात घेता पोलीस आयुक्त कार्यालयानं केलेल्या मागणीनुसार गृह विभागानं मुंबईत 4 नवी पोलीस ठाणी, 2 वाढीव परिमंडळं आणि 3 सहाय्यक आयुक्त विभाग मंजूर केले आहेत. या शासन निर्णयामुळे शहरातील पोलीस ठाण्यांची संख्या 103 तर परिमंडळाची संख्या ही 15 वर जाणार आहे. लोकसंख्येनुसार शहरातील जुन्या पोलीस ठाण्यांची हद्द कमी करून नवीन पोलीस ठाणी निर्माण करून त्यांची हद्द निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार शहरात सद्यस्थितीत 94 स्थानिक पोलीस ठाणी आहेत. सायबर गुन्ह्यांचा वेग लक्षात घेता गृह विभागाच्या मान्यतेनं शहरातील दक्षिण, मध्य, पूर्व, पश्चिम आणि उत्तर प्रादेशिक विभागात प्रत्येक 1 सायबर पोलीस ठाणं स्थापन करण्यात आलेलं आहे. मात्र मालवणी, निर्मल नगर, वाकोला, साकीनाका, घाटकोपर, भांडूप, विक्रोळीतील पार्क साईट पोलीस ठाण्यांच्या हद्दीत काही वर्षात लोकसंख्या वेगानं वाढली. त्यामुळे या 7 पोलीस ठाण्यांचं विभाजन करून 4 नव्या पोलीस ठाण्यांच्या निर्मितीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयानं गृह विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. तो मंजूर करण्यात आल्याचं मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी माध्यमांना कळवलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात अमेरिकन दूतावासानं भारताला दिलेल्या इशाऱ्याची. गरोदरपणात भारतातील अनेक महिला अमेरिकेत प्रवास करतात. त्यामुळे भारतातील अमेरिकन दूतावासानं एक इशारा जारी केलाय. वॉशिंग्टननं जन्म पर्यटनावर कडक भूमिका घेतली आहे, ज्यामध्ये गर्भधारणेच्या दरम्यान पर्यटक व्हिसावर अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांचा समावेश आहे. काही लोक गर्भधारणेच्या दरम्यान पर्यटक व्हिसावर अमेरिकेत प्रवास करतात. त्यांचा उद्देश केवळ मुलाला जन्म देणं आहे, ज्यामुळे त्यांना नागरिकत्व मिळेल. यालाच अमेरिका जन्म पर्यटन म्हणते. आता त्यांनी एक इशारा जारी केलाय. आता दूतावासानं असं म्हटलंय की जर कोणताही अर्जदार मुलाला जन्म देण्याच्या उद्देशानं अमेरिकेत प्रवास करत असेल असा संशय आला तर त्यामुळे मुलाला अमेरिकन नागरिकत्व मिळेल, तर पर्यटन व्हिसा घटनास्थळीच रद्द केला जाईल. आणि जर अमेरिकन काउन्सिलर अधिकाऱ्यांना वाटत असेल की या सहलीचा मुख्य उद्देश हा अमेरिकेत बाळंतपण करून मुलाला अमेरिकन नागरिकत्व मिळवणं आहे, तर ते पर्यटक व्हिसा अर्ज नाकारतील. याची परवानगी नाही, असं दूतावासानं Xवर म्हटलंय.
पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबई पोलिसांना मिळणाऱ्या घरांची. मुंबई पोलिसांच्या कनिष्ठ स्तरावरील पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. महाराष्ट्र सरकारनं पोलीस कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षकांना किमान 538 चौरस फूट सरकारी निवासस्थानं उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी सादर केलेला हा प्रस्ताव मान्य करण्यात आलेला आहे. एक सरकारी ठराव जारी करण्यात आलेला आहे. नवीन मंजुरीमुळे हजारो मुंबई पोलीस कर्मचारी आणि त्यांचं कुटुंब आता चांगल्या आणि मोठ्या निवासस्थानात राहू शकतील. पॉडकास्टची 5वी बातमी ऐकूयात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीची. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 प्रमुख निर्णय घेण्यात आले आहेत. 2027च्या जनगणनेसाठी 11,718 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. देशव्यापी जनगणनेच्या तयारीसाठी हा एक महत्त्वाचा आर्थिक निधी होता. दुसरा निर्णय कोळसा जोडणी धोरणात मोठी सुधारणा करण्याशी संबंधित होता, ज्यामध्ये कोळसा पुरवठा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी नवीन धोरण लागू करण्याचा निर्णय होता. तिसऱ्या निर्णयात 2026च्या कोपरा हंगामासाठी MPSCला धोरणात्मक मान्यता देण्यात आली, जो नारळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातनं. शुभमन गिल T20 मधील आपली निवड योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी अधिक प्रयत्न करतोय. याचं त्याच्यावर दडपण येत आहे. यामधून बाहेर येण्यासाठी त्यानं IPL सारखा मुक्त खेळ करावा, असा सल्ला भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन दोशखात यांनी दिलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतल्या झालेल्या दुसऱ्या सामन्यात गिल 0वर बाद झाला. त्यामुळे त्याच्यावर सर्वत्र टीका होतीये. गिलनं मुक्तपणे फलंदाजी करावी. इंग्लंड दौऱ्यात प्रथमच कसोटी सामन्यात नेतृत्व करत असताना गिलनं धावांचा पाऊस पाडला होता. तशीच कामगिरी त्यानं T20 प्रकारातही करावी, असं रायन यांचं म्हणणं आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री राधिका आप्टेची. अभिनेत्री राधिका आप्टे गेल्या काही वर्षांपासून लंडनमध्ये पती बेनेडिक्ट टेलर सोबत स्थायिक झाली आहे. अलीकडेच एका संवादात राधिकानं मनोरंजन क्षेत्रात वाढत असलेल्या हिंसक आणि क्रूर दृश्यांबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली. प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी दाखवली जाणारी हिंसा आणि रक्तपात हा चिंतेचा विषय बनत असल्याचं ती म्हणाली आहे. ती सांगते की आजच्या कंटेंटमध्ये हिंसेला खूपच महत्त्व दिलं जातं. हे पाहून मन खरंच व्यथित होतं. मी माझ्या मुलीला अशा वातावरणात वाढवू शकत नाही. पडद्यावर दाखवली जाणारी क्रूरता केवळ मनोरंजनासाठी वापरली जाते हे पाहून खूप वाईट वाटतं. अनेक ठिकाणी हिंसा इतक्या मोठ्या पातळीवर दाखवली जातेय की कथा सांगण्याचा हेतूच हरवतोय. काही निर्माते कथा बाजूला ठेवून धक्कादायक दृश्यांना प्राधान्य देताना दिसतायत. जर एखाद्या गुन्हेगाराची गोष्ट सांगायची असेल तर त्याची अत्यंत भयावह कृत्य दाखवली जाण्याची गरज नसते. निर्मात्यांनी आणि लेखकांनी आता प्रेक्षकांच्या मानसिकतेकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं ती म्हणाली आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.